तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहेत। आज त्यांच्या हस्ते नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या नवनिर्मित मुख्यालयाचं अधिकृत उद्घाटन होईल। सकाळी 10:30 वाजता शारदा सदन येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यानंतर अमित शहा मुंबई शेअर बाजारातील इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊया। ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। ऋतिक, नक्की सौरभ, आपण बघतोय की अमित शाह जे आहेत ते रात्री 9:30-10 वाजता मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। त्यानंतर ते रात्री सह्याद्री अतिथीगृह येथे मुक्कामी होते। माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो सह्याद्री अतिथीगृह येथे पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे आणि याच ठिकाणी अमित शाह जे आहेत ते मुक्कामी थांबल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। यानंतर अमित शाह जे आहेत ते 11 वाजता खरं तर या ठिकाणून प्रस्थान करणार आहेत आणि जो पहिला कार्यक्रम आहे नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचा, त्याचं मुख्यालयाचं उद्घाटन आहे। त्या ठिकाणी सुरुवातीला ते हजेरी लावतील। तो कार्यक्रम 11 ते 12 वाजेपर्यंत चालणार आहे। तर दुसरीकडं शेअर बाजारामधला जो इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये त्यांची हजेरी लागणार आहे, तिथील एक प्रमुख कार्यक्रम आहे। तो कार्यक्रम 12 ते 1 दरम्यानचा असणार आहे। मुंबईतले हे दोन महत्त्वाचे फोर्ट परिसरातच असलेले दोन महत्त्वाच्या कार्यक्रमांना अमित शाह यांची मुख्य हजेरी लागणार असल्याचं पाहायला मिळते। पोलिसांचा बंदोबस्त सध्या सह्याद्री अतिथीगृहाबाहेर कडक असल्याचं पाहायला मिळतंय। जागजागी बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे। मात्र अमित शहा मुंबईमध्ये आलेले आहेत आणि एकंदरीत आपण बघितलं तर भाजप प्रदेश संदर्भातली जी बैठक आहे ती देखील एक विशेष बैठक त्यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली आहे। नेमका महाराष्ट्र प्रदेशचा जो काही कारभार आहे त्या संदर्भातील ते आढावा देखील घेणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि एकंदरीत आपण बघितलं तर दुसरीकडं CJPचं जे मोठं आंदोलन झालेलं होतं दिल्ली पाठोपाठ मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती ते आंदोलन झालेलं होतं। त्यानंतरला त्या संदर्भात अमित शहा नेत्यांसोबत काही चर्चा करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तसेच राज्यातल्या ज्या काही घडामोडी आहेत त्यांचा देखील आढावा जे आहेत ते अमित शहा भाजप प्रदेश कार्यकारिणीकडून घेणार असल्याची माहिती आहे। एकंदरीत दुसऱ्या काही अनौपचारिक बैठकाही होण्याची शक्यता आहेत। एकनाथ शिंदे असतील किंवा सुनेत्र पवार असतील या देखील अमित शहा यांना भेटण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे। अमित शहा मुंबईमध्ये आलेले असून आपण बघितलं तर त्यांचा हा कार्यक्रम ठरलेला आहे। एकंदरीत दुपारी अमित शहा जे आहेत ते दिल्लीकडे रवाना होतील। निश्चितच ऋतिक, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद। हा सगळा दौरा नेमका कसा असणार आहे एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून देखील आपण बघणार आहोत। सकाळी 10:50 अमित शहा सह्याद्री अतिथीगृहावरनं रवाना होणार आहेत। सकाळी 11 ते 11:50 या दरम्यान ते NUCFDCच्या कार्यालयाचं उद्घाटन करतील। दुपारी 12 ते 1 BSC सेंटरमधील कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत।